इस्रायलचा इराणची राजधानी तेहरानमधल्या तेल विहिरीवरती हल्ला, भयंकर आग भडकली। डेपोमधलं तेल गटाराच्या पाईपमधून घुसल्यानं शहरातल्या अनेक भागात आग पसरली। नवव्या दिवशीही इराण युद्धात हल्ले आणि प्रतिहल्ले सुरूच। तेहरानमध्ये बॉम्बवर्षाव, कित्येक शहरातल्या तेल डेपोंना बनवलं लक्ष्य। लेबनॉनमध्ये रात्री उशिरा झालेल्या हल्ल्यात 45 ठार। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इंग्लंडवरती संतापले। युद्धाला आठवडा झाल्यानंतर पाठवलेल्या 2 लढाऊ विमानांची गरज नाही असं फटकारलं। इंग्लंडचं वागणं लक्षात ठेवू असाही इशारा। इराण विरुद्ध अमेरिका युद्धाचा फटका वाहन चालकांना देखील। सीएनजीचा तुटवडा निर्माण झाल्यानं जनता मेटाकुटीला। पेट्रोल पंपावरती भल्या मोठ्या रांगा, तर प्रवासी वाहतुकीही महागण्याची शक्यता। मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची 6 लाखांची फसवणूक। क्रेडिट कार्डचे पॉइंट रिडीम करण्याच्या नादात गमावले 6 लाख रुपये। कफ परेड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना एबीपी माझाच्या हार्दिक शुभेच्छा। 5 नवनिर्वाचित महापौरांसोबतचा विशेष कार्यक्रम पहा दुपारी 12 वाजता। सातारा जिल्ह्यातल्या बावधनमध्ये आज जगप्रसिद्ध बगाड यात्रा। राज्यातले लाखो भाविक बावधनमध्ये दाखल। सकाळी 11 वाजता बगाड ओढलं जाणार। भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज T20 वर्ल्ड कपची फायनल। मायदेशात खेळणाऱ्या भारताचं पारडं जड, पण न्यूझीलंडची ही टीम तगडी। वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडकडून भारताचा आतापर्यंत 3 वेळा पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।